प्रेम करणं हा कधी गुन्हा असू शकतो का? ऐकायला विचित्र वाटतं नाही का? पण दुर्दैवानं आपल्याच देशात आजही अनेकांसाठी हे एक जीव घेणं वास्तव आहे. आणि याच वास्तवाला थेट आव्हान देण्यासाठी कर्नाटक सरकारने खूप महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ते म्हणजे विवाह निवडीचे स्वातंत्र्य विधेयक. पण प्रश्न हा आहे की याची खरंच गरज का पडली? हा आकडा बघा, 15. आता हा फक्त एक नंबर नाहीये. ही कर्नाटकात गेल्या केवळ 5 वर्षात प्रतिष्ठेच्या नावाखाली झालेल्या हत्यांची म्हणजेच ऑनर किलिंगची एक धक्कादायक संख्या आहे. आणि हा एकच आकडा आपल्याला हे सांगायला पुरेसा आहे की हा कायदा किती किती गरजेचा आहे. चला तर मग हा कायदा नेमका आहे तरी काय, हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सगळ्यात आधी प्रेमासाठीचा हा संघर्ष काय आहे ते पाहू. मग कर्नाटकचा हा नवीन कायदा काय म्हणतो ते बघू. त्यानंतर यात अधिकार आणि शिक्षा काय आहेत, मदतीसाठी काय यंत्रणा उभी केली आहे आणि याचा घटनात्मक पाया काय आहे हे सगळं जाणून घेऊ. आणि हो, शेवटी यापुढची आवाहनं काय आहेत यावरही आपण बोलणार आहोत. तर या सगळ्याच्या मुळाशी नेमकं काय आहे, प्रॉब्लेम कुठे आहे? तर तो आहे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना होणारा कट्टर विरोध. आणि हा विरोध म्हणजे साधासुधा नाहीये. तो इतका टोकाचा असतो की अनेकदा तो हिंसेचं भयंकर रूप घेतो, ज्यालाच आपण ऑनर किलिंग असं म्हणतो. आणि याच गंभीर समस्येवर एक ठोस उत्तर म्हणून कर्नाटक सरकारनं आणलं आहे विवाह निवडीचे स्वातंत्र्य विधेयक. याला एक छान नावही दिलं गेलंय, इवानम्मवा. इवानम्मवा याचा उद्देश एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण, अबाधित अधिकार मिळवून देणं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा कायदा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित करतो की 2 प्रौढ व्यक्तींना लग्न करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. मग ते पालक असोत, कुटुंब असोत, जात असो किंवा अख्खा समाज असो, कोणाचीही नाही. खरं तर हे खूप धाडसी पाऊल आहे, जे थेट वर्षानुवर्षे चालत आलेल्या या हस्तक्षेपालाच आव्हान देतं. अच्छा, मग हा कायदा नक्की काम कसा करणार? याची 2 महत्वाची अंग आहेत. म्हणजे बघा, एकीकडे तो प्रेमाचं संरक्षण करतो आणि दुसरीकडे जे द्वेष पसरवतात त्यांना शिक्षाही देतो. म्हणजे हा कायदा एकाच वेळी ढाल आणि तलवार असं दोन्ही काम करतो. एका बाजूला तो जोडप्यांना कायदेशीर संरक्षण देतो, गरज पडल्यास समुपदेशन पुरवतो, तर दुसऱ्या बाजूला जर कोणी त्यांच्यावर हिंसा केली, त्यांना धमकावलं किंवा त्यांचा छळ केला, तर अशा गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूदही करतो. आणि हो, ही शिक्षा अजिबात सौम्य नाहीये. म्हणजे ऑनर किलिंगसाठी जी शिक्षा आहे त्या व्यतिरिक्त 5 वर्षांपर्यंतची अतिरिक्त कैद होऊ शकते. इतकंच नाही तर धमकी देणं किंवा छळ करणं हे आता दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे मानले जातील. याचा अर्थ काय? तर पोलीस वॉरंटशिवाय थेट अटक करू शकतात आणि जामीन मिळणं जवळपास अशक्य होऊन बसेल. शिवाय हे खटले लवकर निकाली निघावेत म्हणून विशेष फास्ट ट्रॅक कोर्टही असणार आहेत. पण एक मिनिट, हा कायदा फक्त शिक्षा देण्याबद्दल नाहीये, तर तो आधार देण्याबद्दलही आहे. तो एक भक्कम सपोर्ट सिस्टम तयार करतो आणि तिचं नाव आहे इवानम्मवा वेदिके. आता तुम्ही म्हणाल, हे इवानम्मवा वेदिके म्हणजे नेमकं काय? तर कल्पना करा, प्रत्येक जिल्ह्यात एक समिती असेल. यात सरकारी अधिकारी असतील, काही तज्ज्ञ लोक असतील आणि या समितीचं मुख्य काम एकच असेल, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, त्यांना मदत करणं आणि त्यांचं संरक्षण करणं. आणि या कायद्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर मदत मिळवण्याची सोपी प्रक्रिया. समजा एखाद्या जोडप्याला धोका वाटतोय किंवा त्यांचा छळ होतोय, तर त्यांना फक्त इवानम्मवा वेदिकेकडे जायचंय. बस, तिथून पुढे कायदेशीर संरक्षण देण्याची आणि समुपदेशन करण्याची सगळी जबाबदारी या समितीची असेल. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा कायदा म्हणजे काहीतरी एकदम नवीन आकाशातून पडलेला विचार नाहीये. याचा पाया तो तर आपल्या भारतीय संविधानाच्या मूल्यांमध्ये आणि तत्वांमध्येच घट्ट रुजलेला आहे. अगदी आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा यावर शिक्कामोर्तब केला आहे. कोर्टाने हे अनेक वेळा स्पष्ट केलंय की जीवनसाथी निवडण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि कर्नाटकचा हा नवीन कायदा बरोबर याच घटनात्मक अधिकाराला जमिनीवर प्रत्यक्षात आणण्याचं काम करतोय. हा कायदा आपल्या संविधानाच्या 3 भक्कम स्तंभांवर उभा आहे. पहिलं कलम 14, जे सांगतं की कायद्यासमोर सगळे समान आहेत. दुसरं कलम 19, जे आपल्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य देतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कलम 21,
जे आपल्याला सन्मानाने जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क देतं. या अधिकारांशिवाय निवडीच्या स्वातंत्र्याला अर्थच नाही. बरं, कायदा तर आला, पण कायदा बनवणं म्हणजे लढाई जिंकणं झालं का? नाही. ही तर फक्त एक सुरुवात आहे. कारण हा जो मार्ग आहे ना, तो आपल्याला वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. खऱ्या बदल्याच्या रस्त्यामध्ये अजूनही खूप मोठे अडथळे आहेत. कोणती आव्हानं आहेत ही? तर सगळ्यात पहिलं, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. कारण ती बऱ्याच अंशी पोलिसांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असणार आहे. दुसरं म्हणजे कौटुंबिक वादांमध्ये याचा गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण या सगळ्यापेक्षा मोठं आव्हान आहे ते म्हणजे आपल्या समाजात खोलवर रुजलेली जातीय आणि पुरुषप्रधान मानसिकता. तिला बदलणं सगळ्यात कठीण आहे. ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. कायदा हे खूप शक्तिशाली शस्त्र आहे, यात शंका नाही. पण ते एकटं पुरं पडणार नाही. त्याला जोड द्यावी लागेल सामाजिक बदलाची आणि तितक्याच कठोर अंमलबजावणीची. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच काहीतरी होऊ शकतं. आणि जाता जाता एक प्रश्न मागे ठेवून जातोय. कायदा संरक्षण नक्की देऊ शकतो, पण तो वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांना खरंच बदलू शकतो का? यावर विचार करायलाच हवा.